जळगाव जामोद तालुक्यातील गारपेट जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा अजब प्रताप समोर आला आहे। येथील शिक्षकांनी कोणतेही ठोस कारण नसताना शाळेला कुलूप लावून दांडी मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। ग्रामीण भागातील तसेच गरीब दीनदुबळ्या सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून पटसंख्या कमी असताना सुद्धा शाळा चालवल्या जात आहेत। विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या शिक्षकावर शासन लाखो रुपये खर्च करीत असताना शिक्षक मात्र चक्क शाळा बंद करून विद्यार्थ्यांना ज्ञानापासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा जिल्हा परिषद केंद्राअंतर्गत येणाऱ्या गारपेट जिल्हा परिषद शाळेत घडला। आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण मोफत घेता यावे याकरिता जिल्हा परिषद शाळेची निर्मिती केली आहे। या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असून ते सुद्धा नियमित येत नाही तरी सुद्धा शासन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता लाखो रुपये शिक्षकावर खर्च करून विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतो। परंतु या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी आपल्या कामाबाबत बेजबाबदार राहून शाळेत न जाता शाळेला कुलूप लावून घरी राहणेच पसंत करत असल्याचा धक्कादायक प्रकार 11 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे। शोध गुणवंत जिल्हा परिषद शाळांचा या उपक्रमाअंतर्गत MCN न्यूज मराठी चॅनलची टीम जळगाव जामोद तालुक्यातील गारपेट या शाळेला भेट देण्याकरिता गेली असता दुपारी 12:40 दरम्यान शाळेला चक्क कुलूप दिसून आले। याबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण केल्यानंतर आमचे संपादक राजीव वाढे यांनी जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वामन फंड यांना याबाबत माहिती दिली असता या अगोदर सुद्धा याच आठवड्यात आसलगाव केंद्राअंतर्गत शाळा बंद असल्याची खुद्द गटशिक्षणाधिकारी यांनीच आम्हालाही माहिती दिली। या शाळेतील दांडी मारणाऱ्या शिक्षकावर आजपर्यंत गटशिक्षण अधिकारी किंवा गटविकास अधिकारी यांनी कारवाई न केल्याने शिक्षकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे। याचाच परिणाम गारपेट येथे दिसून आला। कुठेतरी अधिकाऱ्यांचा धाक कमी तर झाला नाही ना, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। आता वरिष्ठ अधिकारी संबंधित शाळेला आठवड्यातून एकदा तरी भेट देणाऱ्या केंद्र प्रमुखावर तसेच दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर कोणती कारवाई करतात याकडेच पालक वर्गाचे लक्ष वेधले आहे। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे सह संजय दांडगे, जळगाव जामोद। जिल्हा परिषद शाळेचा जो गुणवत्तेचा दर्जा आहे दिवसेंदिवस कमी होत आहे। शिक्षक अधिकाऱ्यांना कोणती म्हणजे किंमत देत नाही आणि भर दिवसात शाळा बंद ठेवून दांड्या मारतात। अशा प्रकारच्या 2 घटना एका आठवड्यात दिसून आल्या, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही। नेमकं कारण का? गुणवत्ता दर्जाच्या बाबतीमध्ये मी गटविकास अधिकारी म्हणून प्रत्येक शाळेला आता भेटी माझ्या देणं सुरू झालेल्या आहेत। मी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून त्यांच्या गुणवत्ताबाबत तपासणीसुद्धा करून घेत आहे आणि 2 शाळांच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये वाडी खुर्द जी एक शाळा आहे तेथील एक शिक्षक शाळा वेळेवर सुरू नव्हती, त्याबाबत मी गटशिक्षण अधिकारी यांना तात्काळ त्यांना नोटिसेस काढण्याच्या सूचना दिल्या। तिथं दोन्ही शिक्षकापैकी किमान एक शिक्षक असणं तरी अपेक्षित होतं, कारण एक शिक्षक विद्यार्थी आणण्यासाठी गेलं होतं। आणि दुसरं गारपेटचा जो विषय आपण बोलले तर गारपेट शाळा ही बंद करण्याचं काहीच कारण नव्हतं, त्याबाबतसुद्धा मी गटशिक्षण अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधितांना तात्काळ नोटिसेस बजावून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर नेमकी कारवाई काय होईल? त्या दिवसाची विनावेतन करण्यात येईल त्यांची आणि यापुढे असं चूक होणार नाही याची सक्त ताकीद त्यांना देण्यात येईल। सर, एक घटना घडल्यावर पुन्हा तालुक्यात 30 घटना घडते, याचा अर्थ शिक्षक वरिष्ठांना असं घाबरत नाही असंच वाटतं? नाही, आता याच्यामध्ये गटशिक्षण अधिकारी आणि मी कुठेतरी तुमचा धाक कमी असं नाही आता मी स्वतः शिक्षण विभागाकडे विशेष लक्ष देणं सुरू केलेलं आहे। मी अनेक शाळांना भेटीसुद्धा दिलेल्या आहेत, शाळांची बारकाईने पाहणीसुद्धा केलेली आहे आणि अनेक ठिकाणी गटशिक्षण अधिकारी यांना सुद्धा पाठवते आणि केंद्र प्रमुख यांना सुद्धा सतत भेटी देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। सर, केंद्र प्रमुख आठवड्यात एक पण व्हिजिट शाळांना देत नाही, आता कुठेतरी त्यांची जबाबदारी पार पाडत नाही असं वाटत नाही? यामध्ये आपल्याला येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बरीच सुधारणा केलेली दिसून येईल, कारण आता आमचा पाठपुरावा अतिशय स्ट्रिक्टली सुरू झालेला आहे आणि त्यात बदल काही प्रमाणामध्ये झालेला आहे आणि पुढे सुद्धा आपल्यास बदल निश्चित दिसून येईल।